हॅलो फ्रेंड्स, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड हा चॅप्टर सुरू केला होता, राईट? आणि त्यावर प्रत्येक टॉपिकवर काही व्हिडिओज मी आत्तापर्यंत टाकले आहे. आता हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी बनवलेला आहे, ज्यामध्ये मी फ्लूइड मेकॅनिक्सचा जो फ्लूइड स्टॅटिक्सचा भाग आहे, म्हणजे चॅप्टरचा आत्तापर्यंतचा जो झालेला भाग आहे, त्याची मी रिव्हिजन घेणार आहे. सो प्रत्येकाने काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा, चॅप्टर समजायला आणखी सोपं जाईल, राईट? सो आपण बघितलं फ्लूइड मेकॅनिक्सच्या बेसिकली दोन ब्रांचेस पडतात. फ्लूइड मेकॅनिक्स, राईट? जसं आपण सॉलिड मेकॅनिक्स शिकलो, त्याच पद्धतीने फ्लुइडचं सुद्धा मेकॅनिक्स आहे. फ्लुइडमध्ये देखील फोर्सेसची इन्व्हॉल्वमेंट असते, फ्लुइडमध्ये देखील मोशन असते, फ्लुइड देखील विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स प्रेशर स्थिर अवस्थेत राहतं. आपल्या आजूबाजूला जे मॅटर आहे ना, वेदर इट इज फ्लुइड वर वेदर इट इज सॉलिड, आपल्याला ते दिसतंय ते एक तर स्थिर आहे किंवा मुव्हिंग आहे, आणि दोन्ही पण इंटरेस्टिंग आहे. पदार्थाची स्थिर अवस्था ही आपल्याला अट्रॅक्ट करते, पदार्थाची मोशनही आपल्याला अट्रॅक्ट करते. तर आपण सॉलिड मेकॅनिक्समध्ये पदार्थाची स्थिर अवस्था स्टॅटिक्स आपण शिकलो, त्यानंतर पदार्थाची मोशन आपण शिकलो, राईट? वस्तूंची मोशन आपण शिकलो, कायनेटिक्स, कायनेमॅटिक्स, डायनॅमिक्स. इन द सेम मॅनर फ्लुइड मेकॅनिक्सचे दोन ब्रांचेस पडतात. एक म्हणजे फ्लुइड स्टॅटिक्स, ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत बरेचसे पार्ट शिकलोय, तेही आपण आता डिस्कस करणार आहे. आणि दुसरा फ्लुइड डायनॅमिक्स, राईट? डायनॅमिक्स, थोडक्यात फ्लुइड फ्लो हा देखील चॅप्टरचा महत्त्वाचा भाग आहे. सो आज आपण फ्लुइड स्टॅटिक्समध्ये बेसिकली इंट्रोडक्शन, काय चॅप्टर त्यांनी अरेंज केलेला आहे, नेमके आपल्याला काय शिकायचं आहे हे थोडक्यात आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रेशर, एक महत्त्वाची फिजिकल क्वांटिटी फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. जसं आपण फोर्स शिकलो आणि फोर्सवरून पूर्ण मोशन आपण समजून घेतली, तर त्याच पद्धतीने आपल्याला प्रेशर जर समजलं तर मग पुढचा भाग समजायला आणखी सोपा जाईल. त्यानंतर प्रेशर कसं आपण इन टर्म्स ऑफ लिक्विड कॉलम मांडणार आहोत. प्रेशरचं युनिट तसं पास्कल आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग त्याला आपण मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, MM मध्ये कोणत्या बेसिसवर घेतो, कुठला फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे, गेज प्रेशर काय आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर काय आहे, ह्या टर्म्स मी रिवाईज करणार आहे. त्यानंतर प्रेशरची मेजरमेंट हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण प्रेशर एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्यामुळे तिचं मेजरमेंट हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे. सो कुठले मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, सुरुवात कुणी केली होती, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं मोजलं गेलं, याचं थोडंसं आपण इथे चर्चा करणार आहोत. त्यानंतर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय, पास्कलने नेमकी काय बघितलं आणि त्याचा लॉ त्याने कसा तयार केला, आणि त्यानंतर त्या लॉचं ॲप्लिकेशन काय आहे, त्याचा आजच्या जीवनात आपण काय वापर करतो, हे आपल्याला इथं बघायचं आहे. त्यानंतर फ्लुइडची दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी दॅट इज सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी फ्लुइडमध्ये येते कशी, त्याची त्या संदर्भात मॉलिक्युलर थिअरीने काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ती मॉलिक्युलर थिअरी आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर सरफेस एनर्जी ही एक फिजिकल क्वांटिटी आहे फ्लुइडच्या संदर्भात, तर तीही आपण इथे बघणार आहोत. तिच्यामध्ये आणि सरफेस टेन्शनमध्ये काय संबंध आहे, तो संबंध कसा प्रस्थापित करायचा, त्यावर बोर्ड कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतील, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, इट इज वन मोर फिजिकल क्वांटिटी असोसिएटेड विथ द फ्लुइड मेकॅनिक्स, पर्टिक्युलरली लिक्विड फ्लुइड्स, जी सरफेस टेन्शनमुळे तयार होते. आणि ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा रोल काय आहे या चॅप्टरमध्ये, त्याचा परिणाम शेप ऑफ लिक्विड सरफेसवर काय होतो, लिक्विडचे सरफेसेस कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स किंवा फ्लॅट कशा पद्धतीने होतात. त्यानंतर ड्रॉप फॉर्मेशनचे मागं काय सायन्स आहे, त्याचं फिजिक्स काय आहे, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सरफेस टेन्शन ही जी भौतिक राशी आहे, ही जी फिजिकल क्वांटिटी आहे, हिच्यावर कुठल्या गोष्टी परिणाम करतात, तिची व्हॅल्यू कमी जास्त होण्यासाठी काय कारणीभूत आहेत, ह्या फॅक्टर्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर एक्सेस प्रेशरचं कन्सेप्ट काय आहे, आणि लॅपलासने त्या संदर्भात कुठला लॉ दिलेला आहे. आणि शेवटी फ्लुइड स्टॅटिक्समध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात कॅपिलॅरिटीचा एक छोटासा टॉपिक तुम्हाला दिलेला आहे. सो एक साधारणतः 15-16 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत फ्लुइड स्टॅटिक्समध्ये. हे टॉपिक ॲट द एंड ऑफ दिस लेसन, ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ तुम्हाला फ्लुइड स्टॅटिक्सची एक ओव्हरऑल आयडिया येईल. आणि त्यानंतर मग तुम्ही त्यातले जे इक्वेशन्स आहेत, त्या इक्वेशन्सकडे तुमचं बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल याची मला गॅरंटी आहे. आणि तुम्हाला MCQ सॉल्व्ह करण्यासाठी, बोर्डाचे प्रश्न उत्तर लिहिण्यासाठी अधिकाधिक कशी मदत होईल, हा माझा या व्हिडिओच्या मागचं इंटेन्शन राहील. सो लेट अस स्टार्ट गाईज. सो इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं तर फ्लुइड इज अ सबस्टन्स विच कॅन फ्लो, राईट? फ्लुइड म्हणजे असं सबस्टन्स आहे जे फ्लो होऊ शकतं. मग यामध्ये दोन प्रकार आहेत, गॅसेस पण फ्लुइड आहेत आणि लिक्विड पण फ्लुइड आहे, राईट?
सो लिक्विड फ्लो होऊ शकतं, गॅसेस फ्लो होऊ शकतात. त्या व्यतिरिक्त पदार्थाची जी चौथी अवस्था आपण म्हणतो प्लाझ्मा, ज्यामध्ये आयन्स असतात, मॉलिक्युल्स असतात, गॅस पार्टिकल्स असतात, ते प्लाझ्मा देखील आपण फ्लुइडमध्येच कन्सिडर करतो, राईट. सो फ्लुइड मेकॅनिक्स बेसिकली फिजिक्सची फ्लुइडच्या संदर्भातली ब्रँच आहे, ज्यामध्ये आपण फ्लुइडच्या बिहेवियरचा बेसिकली अभ्यास करतो. आपण फ्लुइडचं केमिकल कंपोजिशनशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फिजिक्समध्ये आपण फक्त ते फ्लुइड स्थिर असल्यावर काय होतं आणि फ्लो झाल्यानंतर काय करतं याच्या संदर्भात जास्तीत जास्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सो ते समजून घेण्यासाठी आपल्याला बेसिकली फ्लुइडच्या संदर्भात काही कन्सेप्ट व्हिज्युअलाइज करावं लागतील. काही फ्लुइड्सचा आपल्याला समोर एक आयडियल फ्लुइड समोर ठेवून काही प्रॉपर्टीज, काही त्याचं बिहेवियर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. सो मित्रांनो, आयडियल फ्लुइड जर म्हणलं तर त्याला आयडियल शब्द लावला म्हणजे फ्लुइडच्या जर जनरली प्रॉपर्टी बघितल्या तर फ्लुइड थोड्याफार प्रमाणात कम्प्रेसिबल असतं, डिफॉर्म होतं, त्यामध्ये शिअर स्ट्रेसेस थोड्याफार प्रमाणात दिसून येतात, फ्लुइड फ्रिक्शन दिसून येतं, त्यामुळे ते फ्लोला विरोध वगैरे करतं. त्यानंतर त्यात टर्ब्युलन्स दिसून येतो इन जनरल फ्लोमध्ये. पण आपण आयडियल शब्द वापरल्यामुळे त्याच्या काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज आपण गृहीत धरल्या. लाईक इट इज इनकॉम्प्रेसिबल, इट हॅज नो विस्कॉसिटी, झिरो विस्कॉसिटी, असं आपण आयडियल फ्लुइडच्या बाबतीत मानतो. त्यानंतर ह्या आयडियल फ्लुइडचा जो फ्लो आहे हा कम्प्लिटली स्मूथ फ्लो असतो, लॅमिनार फ्लो असतो, त्यात टर्ब्युलन्स वगैरे जनरेट होत नाही. सो आणि त्याची जी व्हेलॉसिटी असते ॲट एनी पॉईंट त्याच्या फ्लोमध्ये जर आपण व्हेलॉसिटी बघितली तर ती कॉन्स्टंट असते, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी तो स्टेडी फ्लो असतो. अशा काही प्रॉपर्टीज आपण आयडियल फ्लुइडच्या गृहीत धरतो. तर मित्रांनो, इथे एक साधा प्रश्न तयार होतो, डिफाईन फ्लुइड, व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. तर हा प्रश्न तुम्ही नक्की तयार करा. त्यानंतर फ्लुइड समजून घ्यायचा असेल, फ्लुइडचे इफेक्ट समजून घ्यायचे असतील तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यावं लागेल प्रेशर. सो अवर फर्स्ट फिजिकल क्वांटिटी इन फ्लुइड मेकॅनिक्स इज प्रेशर. आपण शाळेत असताना शिकलो की प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. मग इथे प्रश्न पडतो का आपण डायरेक्टली फोर्सच का घेत नाही, का बरं प्रेशर घेतलं? तर सिंपल आहे मित्रांनो, जर आपण फ्लुइडला सॉलिडसह कम्पेअर केलं तर फ्लुइड्स, पर्टिक्युलरली गॅसेस अँड लिक्विड्स, दे डोंट हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम बिकॉज द पार्टिकल अरेंजमेंट विदिन देम इज इट विल बी डिफरंट दॅन द सॉलिड. सॉलिड्समध्ये पार्टिकल्स जवळजवळ असतात, कॉम्पॅक्टली अरेंज असतात, इंटरमॉलिक्युलर इंटरपार्टिकल फोर्सेस स्ट्रॉंग असतात, त्यामुळे सॉलिडला स्वतःचं एक व्हॉल्यूम, स्वतःचा एक शेप आहे. फ्लुइडच्या बाबतीत तसं होत नाही. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस फार वीक असल्यामुळे ते ज्या कंटेनरमध्ये आपण त्याला टाकणार त्या कंटेनरचा शेप आणि व्हॉल्यूम ते ग्रहण करतात, त्यामुळे त्याला फिक्स असा शेप आणि व्हॉल्यूम नाही. अशा वेळेस फोर्सचे अनालिसिस करणं इतकं सोपं राहणार नाही. म्हणून अशा वेळेस आपण फोर्स किती एरियावर ऍक्ट होतोय अशा पद्धतीने त्या फोर्सला कन्सिडर करतो. आणि असा फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच आपण मग तिथे फिजिकल क्वांटिटी डेव्हलप केली, प्रेशर. सो प्रेशर इज बेसिकली स्केलर क्वांटिटी विच इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. सो इथं फोर्स हा एरियाला परपेंडिक्युलर ऍक्ट होतो असं आपण गृहीत धरतो. सो मित्रांनो, इथं तुमच्या लक्षात येईल P इज इक्वल टू एफ अपॉन ए, म्हणून याचं युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर, राईट. याला आपण पास्कल म्हणू. याच युनिटला फिजिक्समध्ये पास्कलच्या नावाने ओळखलं जातं. सो 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि आणखी ही प्रेशरचं युनिट आहे, जसं बार प्रेशरचं युनिट आहे, ॲटमॉस्फिअर प्रेशरचं युनिट आहे, टॉर प्रेशरचं युनिट आहे. सो यू कॅन ऑलवेज एक्सप्रेस दिस युनिट्स इन टर्म्स ऑफ इच अदर. त्याचे जे कन्व्हर्जन फॅक्टर आहेत ते तुम्ही बघून घेतले तरी चालेल. सो आता 1 बार इज इक्वल टू जनरली 10⁵ पास्कल असतं. सो देर आर सो मेनी त्याचे कन्व्हर्जन अवेलेबल तुमच्या लॉग टेबलमध्ये भेटतील, पुस्तकामध्ये भेटतील. त्याची एक लिस्ट करून ठेवा आणि आपण युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टरमध्ये ते बघणारच आहोत, राईट. सो लुक ॲट दी फॉर्म्युला ऑफ प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सी मित्रांनो, इथं लक्षात येतं की फोर्स वाढल्यानंतर ऑब्विसली प्रेशर वाढणार आहे. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. अगेन एरिया डिनॉमिनेटरला आहे, याचा अर्थ फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. म्हणजेच तो फोर्स ज्या सरफेसवर ऍक्ट होतोय, ज्या ठिकाणी तो ऍक्ट होतोय त्या ठिकाणी जर एरिया जर कमी झाला तर साहजिक आहे जास्तीत जास्त प्रेशर डेव्हलप होईल, आणि एरिया जर वाढला तर प्रेशर कमी डेव्हलप होईल. सो मित्रांनो, आपण जास्त वेळ जर उभा राहिलो तर आपले पाय दुखतात, कारण आपलं पूर्ण वेट हे आपल्या तळव्यावर आलेलं असतं, राईट, जो कम्पॅरेटिव्हली कमी एरिया आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फोर्स, आपलं पूर्ण वजन त्या कमी एरियावर असल्यामुळे जास्तीत जास्त प्रेशर जाणवतं तिथे, राईट. वाळूत आपले पाय जर आपण बघितलं तर फसतात असे, कारण जास्त प्रमाणात प्रेशर पडतं. तेच जर आपण पाठीवर झोपलेलो असलो तर कम्पॅरेटिव्हली आपल्याला कमी थकवा जाणेल. त्याचं कारण एरिया वाढतो. अशा अनेक उदाहरणं देता येतील. खेळाचं टोक जर बघितलं तर खेळाचं टोक बारीक असतं, आणि त्याचा बारीक ठेवण्याचं कारण काय आहे का खेळायला भिंतीच्या आत घुसायचं असतं. मग विथ द अप्लाइड फोर्स बाय हॅमर
तो कमी एरिया असल्यामुळे जास्तीत जास्त प्रेशर पडतं आणि तो खेळात जातो. चाकूचं धार पण आपण बघितली तर त्याची एज सुद्धा बारीक ठेवलेली असते, एरिया कमी असतो, त्यामुळे कमी फोर्समध्ये जास्तीत जास्त प्रेशर तिथे एक्झर्ट करता येतं. सो दिस इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला. आणि यातनं तुम्हाला बरेचसे सायंटिफिक रिझन्सही तयार करता येतील. सो थोडक्यात काय, तर तुम्हाला जर प्रेशर वाढवायचं असेल तर फोर्स तितकाच ठेवून प्रेशर जर वाढवायचं असेल तर इन दॅट केस तुम्ही एरिया कमी करून तो अचीव करू शकता, राईट. सो दिस इज अबाउट प्रेशर इन ब्रीफ. नाउ लेट अस अंडरस्टँड हाऊ दिस प्रेशर कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ लिक्विड कॉलम. सी मित्रांनो, मी टॉपिकला लिमिटेड ठेवतोय, आपण रिव्हिजन करतोय, आपल्याला पुस्तकाशी संदर्भातही चर्चा करायची आहे, कारण फिजिक्स आहे त्याला आपण जर लांबवत गेलो तर भरपूर लांबवत जाईल. सो आपल्याला जे पुस्तकात दिलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला महत्त्वाचे जे फॉर्म्युले आहेत, प्रश्न जे आपण सोडू शकतो त्या संदर्भातच आपण जास्तीत जास्त लिमिटेड राहू. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड हाऊ दिस प्रेशर कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ लिक्विड कॉलम. सो आपण बऱ्याच वेळेस बघतो प्रॅक्टिकल युनिट्समध्ये प्रेशरला आपण mm ऑफ Hg, सेंटीमीटर ऑफ Hg, मीटर ऑफ Hg अशा पद्धतीने आपण लिहिलेलं वाचलेलं आहे. सो हाऊ वी कॅन एक्सप्रेस दिस प्रेशर इन टर्म्स ऑफ हाईट ऑफ दॅट लिक्विड कॉलम. सो कन्सेप्ट फार सिंपल आहे. समजा आपल्याकडे एक असा फ्लुइडचा सिलेंडर आहे ज्यामध्ये फ्लुइड भरलेला आहे, राईट. आता हे दिस सिलेंडर इज फुल ऑफ फ्लुइड, राईट. याच्यामध्ये पाणी वगैरे किंवा एखादं फ्लुइड, एखादं लिक्विड आहे ज्याची डेन्सिटी आहे रो आणि त्या सिलेंडरची हाईट आहे h. सो आपल्याला इथे दिसतंय का जे काही वेट आहे या पूर्ण फ्लुइडचं ते वेट ह्या बॉटम सरफेसवर ऍक्ट होणार आहे, राईट. सो त्या फ्लुइडचं वेट किती असेल मग W इज इक्वल टू मास इंटू acceleration due to gravity. W is equal to mg, where m is mass of fluid in the container and g is acceleration due to gravity. आता हे संपूर्ण वेट ह्या एरियावर पडतंय, राईट. लेट दिस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बी A, राईट. सो फोर्स ऍक्टिंग ऑन दी बॉटम ऑफ दिस टँक, this cylinder is this mg, force is mg, its area is A. So the pressure acting on the bottom is force upon area, that is why it is mg divided by A. Now let us express this mass in terms of volume and density. We know by definition density is equal to mass upon volume, and therefore we can write m is equal to density into volume. Now volume of cylinder, या सिलेंडरचं व्हॉल्यूम किती येईल, त्याचा हा क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट, that is rho into A into h. So this is volume, A into h is the volume. So now if we put this value in this formula, what will get? P is equal to, let us put m is equal to rho into A into h into g divided by area A. हा A cancel होईल आणि it is pressure is equal to rho h g. So thus आपल्याला फॉर्म्युला मिळाला रो एच जी आणि therefore h is equal to p upon rho g. So now we have expressed pressure in terms of height of liquid column. So ह्या फॉर्म्युल्याने तुमच्या लक्षात येईल का हे जे प्रेशर आहे बिकॉज ऑफ दिस फ्लुइड, बिकॉज ऑफ दिस लिक्विड, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ फ्लुइड, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट ऑफ लिक्विड कॉलम. म्हणजे ही हाईट आपण जर वरतून मोजतोय, जशी जशी आपण बॉटम सरफेसकडे जाऊ तसं तसं आपण एच वाढवत जाऊ, हे प्रेशर देखील वाढणार आहे. आणि मित्रांनो त्यामुळेच पाण्याच्या सरफेस पासून जसं जसं आपण खोल जातो आपल्याला जास्त प्रेशर जाणवतो, राईट. कारण एच ची किंमत वाढत जाते तिथे. अगेन जी इज डिसाइडिंग फॅक्टर, जो जर आपण दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो तर त्याची व्हॅल्यू बदलेल आणि अकॉर्डिंगली प्रेशर विल चेंज, राईट. सो दिस इज हाऊ वी कॅन एक्सप्रेस प्रेशर इन टर्म्स ऑफ लिक्विड कॉलम, राईट. हा फॉर्म्युला आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी कॅल्क्युलेशनला काम येईल. नाउ लेट अस अंडरस्टँड द टर्म्स absolute gauge pressure and your atmosphere pressure, atmospheric pressure. See, atmosphere म्हणजे आपण कशाला म्हणतो मित्रांनो? atmosphere म्हणजे पृथ्वीच्या सराउंडिंग मध्ये, पृथ्वीच्या भोवती हवेचं, एअरचं एक आवरण आहे, राईट. एक कव्हर आहे, राईट. आणि त्यामध्ये एअर, डस्ट पार्टिकल, गॅसेस, ज्याला आपण ओव्हरऑल ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. मग ह्या ॲटमॉस्फिअरचं टोटल वेट हे पृथ्वीच्या सरफेसवर पडत असतं, राईट. सर आपण ही पृथ्वी घेतली, अर्थ, आणि हा तिच्या भोवतीचा ॲटमॉस्फिअरिक लेअर घेतला तर हे सर्व वेट पृथ्वीच्या सरफेसवर पडतं, राईट. मग हे जे ॲटमॉस्फिअरिक गॅसेसचं वेट पर युनिट एरिया आहे त्याला आपण म्हणू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. सो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फिअरिक गॅसेस, राईट. फोर्स ड्यू टू atmospheric gases divided by area at that particular
प्लेस वेअर वी आर मेजरिंग दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग आता आपण हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं मोजलं हे लक्षात घ्या. सी, आपण जे आता कन्सेप्ट बघितलं, वी कॅन एक्सप्रेस द प्रेशर इन टर्म्स ऑफ हाईट ऑफ लिक्विड कॉलम. तर आपण तेच कन्सेप्ट वापरलं. साधारणतः पृथ्वीच्या समुद्र सपाटीपासून सी लेवलपासून एक आपण 8 किलोमीटरपर्यंत एक सिलेंडर इमॅजिन केला. 8 किलोमीटर याच्यासाठी का तिथपर्यंत एअरची डेन्सिटी बऱ्यापैकी स्थिर राहते. त्यानंतर एअर तुमची विरळ होत चालते आणि डेन्सिटी कमी होते. सो तो 8 किलोमीटरचा सिलेंडर असा व्हर्टिकल आपण कॉलम पकडला लिक्विडचा, फ्लुइडचा, आणि त्याने जे प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ, ती व्हॅल्यू आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी घेतली. अगेन द टॉर्सिली हॅज मेजर दॅट व्हॅल्यू ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ द हेल्प ऑफ मर्क्युरी बॅरोमीटर. टॉर्सिली एक इटालियन सायंटिस्ट होता, त्याने एक मर्क्युरी बॅरोमीटर बनवलं होतं टू कॅल्क्युलेट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ते आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये बघणार आहोत. तर थोडक्यात ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फेरिक गॅसेस ऑन द सरफेस ऑफ अर्थ. नाउ देन व्हॉट इज दिस गेज प्रेशर? सी, एक लक्षात घ्या, आपण मगाशी एक सिलेंडर इमॅजिन केला होता पाण्याचा. नाउ लेट अस इमॅजिन द सेम सिलेंडर इनसाइड द वॉटर. आपण वॉटरमध्येच, वॉटर स्थिर आहे असं कन्सिडर करू आणि वॉटरचाच एक सिलेंडर त्याच्या आतमध्ये कन्सिडर करू. सो वी नो द प्रेशर ड्यू टू दिस सिलेंडर ऑन दिस सरफेस, दॅट इज P is equal to rho into G into H, where H is this height, right? Height of this cylinder. Over and above, याच्यावरती, ह्या सिलेंडरवरती इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर देखील असणार आहे, राईट? सो दिस प्रेशर इज ड्यू टू द वॉटर इनसाइड द इमॅजिनरी सिलेंडर इटसेल्फ. दिस प्रेशर इज ड्यू टू ॲटमॉस्फिअर. म्हणजे टोटली ह्या सरफेसवर जे प्रेशर पडणार आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी एच इतकं असणार आहे. आता हे जे प्रेशर आहे त्याला म्हणायचं टोटल प्रेशर, राईट? सो दिस टोटल प्रेशर इज नथिंग बट ॲब्सोल्यूट प्रेशर, which is sum of the atmospheric pressure and the pressure due to the rest of the fluid inside that cylinder. मग हे जे प्रेशर आहे ज्याला आपण आता रो जी एच इज इक्वल टू पी मायनस पी ए असंही लिहू शकतो, याला म्हणायचं गेज प्रेशर, राईट? सो द प्रेशर विच इज आयदर above or below the atmospheric pressure, it's called as gauge pressure. So total pressure or the absolute pressure is always a sum of atmospheric pressure and gauge pressure. Gauge शब्द का वापरला? Because we can measure this pressure with the help of certain instrument, certain gauge. So हे जे gauge pressure आहे हे जर पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला अबो ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा पॉझिटिव्ह गेज प्रेशर असंही म्हणतो. लाईक आपण टायरमध्ये किंवा सायकलच्या ट्यूबमध्ये हवा जर भरली, फुग्यामध्ये हवा भरली, फुटबॉलमध्ये हवा भरली, तर ती जी हवा आपण भरतो प्रेशरने, दॅट इज ऑलवेज अबो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं थोडंसं एक्स्ट्रा प्रेशर आपण त्यात हवा भरण्यासाठी वापरतो, राईट? त्यामुळे ती हवा सोडल्यानंतर ती रेडीली बाहेर येते. पहा, तेच जर आपण बिलो ॲटमॉस्फिअर असो, म्हणजे जर समजा आपण एखाद्या गोष्टीतली हवा काढून घेतली, व्हॅक्यूम क्लीनर, सो त्या केसमध्ये निगेटिव्ह प्रेशर डेव्हलप होतं. मग ते असतं निगेटिव्ह गेज प्रेशर. त्या ठिकाणी आपण त्याला शब्द वापरतो व्हॅक्यूम देखील, राईट? आणि ॲब्सोल्यूट प्रेशर इज ऑलवेज सम ऑफ दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड युअर गेज प्रेशर. सो व्हॉट एव्हर इन्स्ट्रुमेंट्स वी हॅव टू मेजर द प्रेशर, दॅट इज फॉर मेजरिंग द गेज प्रेशर. सो आपण व्यवहारात जे काही इन्स्ट्रुमेंट्स वापरतो, वेगवेगळे प्रेशर मेजरिंग डिव्हायसेस वापरतो, तर ते डिव्हायसेस बेसिकली गेज प्रेशर मोजण्यासाठी असतात. लाईक सर्व्हिस स्टेशनमध्ये टायरमध्ये हवा किती आहे हे चेक करण्यासाठी जे वापरतो आपण, दॅट इज अ मेकॅनिकल प्रेशर गेज, बर्ड ऑन प्रेशर गेज आपण त्याला म्हणतो. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलॅस्टिसिटी. त्या टायरमधली हवा त्या त्या मेकॅनिकल गेजच्या ट्यूबमध्ये शिरते आणि ती ट्यूब डिफॉर्म होते आणि ते डिफॉर्मेशन आपण कॅलिब्रेट केलेलं असतं त्या स्केलवर, त्या पॉइंटरच्या स्वरूपात, राईट? आणि आपण तसं प्रेशर मोजतो. सो ती जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती एक तर बारमध्ये मिळते किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर एम एम स्क्वेअर अशा प्रकारच्या युनिटमध्ये ती मिळते. तेच जर आपण इंडस्ट्रीमध्ये गेलं, एखाद्या प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये गेलं, एखाद्या कंटिन्युअस प्लांटमध्ये गेलं, जिथं किंवा पल्प इंडस्ट्रीमध्ये गेलो, तर आपल्या लक्षात येईल का मोठ्या मोठ्या पाईपलाईन्सला अशा छोट्या काचेच्या ट्यूब्स लावलेल्या असतात. मग तिथं जे आपण प्रेशर मोजतो त्या ठिकाणी आपण वेगळं प्रेशर गेज वापरतो. तिथं आपण इन टर्म्स ऑफ हाईट ऑफ लिक्विड कॉलम ते प्रेशर मोजत असतो, राईट? मग आता आपल्याला ते प्रेशर मेजरिंग डिव्हायसेसमध्ये ते एक्झॅक्टली आपल्याला बघायचं आहे. So measurement of pressure is our next point. So pressure can be measured with the help of mechanical gauges or it can be measured with the help of
मॅनोमीटर्स, राईट. सो याची सुरुवात कुठून झाली ते बघू. सो टॉर्सिली डेव्हलप अ बॅरोमीटर, मर्क्युरी बॅरोमीटर. टॉर्सिलीने काय केलं, एका ट्यूबमध्ये मर्क्युरी घेतला. ती ट्यूब वरच्या टोकाला बंद होती, अशी ट्यूब ती इन्व्हर्ट करून त्याने मर्क्युरीच्याच फ्लास्कमध्ये ठेवली. हा मर्क्युरी त्या ट्यूबमध्ये भरलेला होता. आता इथे त्याने व्हॅक्यूम क्रिएट केलेलं होतं. ही ऑब्झर्व दॅट ॲट धिस पॉईंट ए, धिस पॉईंट बी अँड धिस पॉईंट सी. सो बी अँड सीला प्रेशर सारखंच होतं बिकॉज दे आर ॲट सेम ॲटमॉस्फिअर, सेम हॉरिझॉन्टल लेवल. एला प्रेशर 0 होतं कारण इथं वरती व्हॅक्यूम होता, वरती काही नसल्यामुळे प्रेशर 0 होतं. So he analyzed that the pressure at point C is nothing but pressure at A and it is equals to rho into G into H, right? He used this formula. Rho, density of mercury, G, acceleration due to gravity at that place, and H is height of this mercury in the tube. After putting the values of whatever calculation he has done, he found that it is the atmospheric pressure is 76 centimeter of Hg, or it is 760 mm of Hg at sea level. At sea level, ज्याला आपण नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं देखील म्हणतो, राईट. सो दिस इज व्हॉट टॉर्सिली हॅज डन विथ द हेल्प ऑफ मर्क्युरी बॅरोमीटर. सो टॉर्सिलीचं मर्क्युरी बॅरोमीटर 2 मार्काच्या प्रश्नासाठी जर तुम्हाला आलं तर यू कॅन ऑलवेज ड्रॉ द फिगर अँड एक्सप्लेन इन शॉर्ट. देन वी हॅव इन्व्हेंटेड द मेकॅनिकल गेजेस. बर्ड ऑन प्रेशर गेज असेल किंवा आणखी प्रेशर गेजेस असतील, त्यामध्ये लिंकेजेस असतात, प्रेशर रिअलाइज केलं जातं. इवन प्रेशर नाव कॅन बी मेजर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट अँड देर आर सो मेनी इन्स्ट्रुमेंट्स. आता तुमच्या पुस्तकामध्ये जो मेन्शन केलेला आहे दॅट इज मॅनोमीटर. सो लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज दिस मॅनोमीटर. मॅनोमीटर इज नथिंग बट सिम्पल ग्लास ट्यूब, राईट. ट्रान्सपरंट ग्लास ट्यूब असते ते, विच इज जनरली अटॅच टू द प्लेस वेअर द प्रेशर हॅज टू बी मेजर. सपोज हा क्रॉस सेक्शन आहे पाईपचा, जस्ट लाईक दिस, ठीक आहे. हा क्रॉस सेक्शन मी इथे काढला असा, तर याला एक ट्यूब आपण अशी जोडू शकतो. सो ही ट्यूब आपण इथे जोडली, राईट. आता ही ट्यूब म्हणजे एक काचेची नळी आहे स्मॉल डायमीटरची, जिच्यामध्ये मॅनोमेट्रिक फ्लुइड भरलेलं असतं. मॅनोमेट्रिक फ्लुइड जे मर्क्युरी असू शकतं, अल्कोहोल असू शकतं किंवा आणखी वेगळं लिक्विड असू शकतं. सच दॅट दिस फ्लुइड इज डेन्सर देन दिस वन. सपोज याच्यामध्ये वॉटर आहे आणि हा मर्क्युरी आहे, तर मर्क्युरी जड आहे पाण्यापेक्षा, त्यामुळे किती जरी प्रेशर आलं तर याची हालचाल जास्त होणार नाही. आपल्याला छोटा आकाराचे ट्यूब वापरली तरी चालेल. सो दॅट इज द पर्पज. अगेन यू कॅन इझिली सी थ्रू द ट्यूब. मग आता ही जी हॉरिझॉन्टल लेवल आहे ही, बिकॉज फ्रॉम दिस साइड प्रेशर इज मोर, ही हॉरिझॉन्टल लेवल इथे वर ट्यूबमध्ये इथे या साईडला लिक्विड वर चढलेलं दिसेल. सो दिस हाईट कॅन बी मेजर विथ द हेल्प ऑफ स्केल अटॅच हिअर, राईट. सो स्केल इज अटॅच हिअर लाईक दिस. So suppose this height is h, and now we have formula P is equal to rho into G into h. Using this formula, you can always calculate how much pressure is there in this pipeline, right? So this is how this manometer work. आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकता का एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ मॅनोमीटर. सो शॉर्ट आन्सर मध्ये तुम्हाला तो लिहिता येईल का मॅनोमीटर इज नथिंग बट ग्लास ट्यूब, ट्रान्सपरंट ग्लास ट्यूब ऑफ स्मॉल डायमीटर ऑलवेज अटॅच टू द प्लेस वेअर द प्रेशर इज टू बी मेजर. आणि ही वर्किंग थोडक्यात तुम्ही एक्सप्लेन करू शकता. सो मॅनोमीटर शोन इन युअर बुक इज अ YouTube manometer, right? So there are so many shapes of manometer. So out of this, YouTube is mentioned there. So this is about measurement of pressure. So मित्रांनो, ह्या प्रेशरच्या संदर्भात बऱ्याचशा लोकांनी ऑब्झर्वेशन्स केले. फ्लुइडच्या प्रॉपर्टी स्टडी करत असताना, फ्लुइडची जी स्थिर अवस्था आहे ती स्टडी करत असताना, त्यातलं महत्त्वाचं आणि मोस्ट इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन वॉज गिवन बाय मिस्टर पास्कल. सो व्हॉट ही हॅज डन ते आपल्या पुस्तकात थोडक्यात दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला प्रॅक्टिकली काय फायदा झाला हे आता आपल्याला बघायचं आहे. सो पास्कलने काय केलं होतं, ही हॅज टेकन द व्हेसल्स ऑफ डिफरंट शेप. त्याने वेगवेगळ्या आकाराचे वेसल्स घेतले, राईट. सो ही टूक व्हेसल्स ऑफ व्हेरियस शेप, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस, अँड ही फिल्ड लिक्विड इन देम. आणि त्याने त्यात लिक्विड भरलं आणि ही फाउंड आफ्टर सम टाइम त्याने काय केलं, सगळ्याची लेवल 1 येऊपर्यंत त्यात लिक्विड भरलं. आणि ही फाउंड दॅट द प्रेशर एक्झर्टेड ऑन द बॉटम ऑफ द व्हेसल इन ईच केस इज सेम. सी व्हॉट ही ऑब्झर्व्ड आफ्टर लेवलिंग द लिक्विड इन ऑल टाइप्स ऑफ व्हेसल, द व्हेसल्स विथ डिफरंट शेप्स, पर्टिक्युलरली वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यांमध्ये पाणी भरलं
एक लेवलपर्यंत ते पाणी त्याने सगळीकडे सारखं आणलं, सगळ्यांची लेवल सारखी ठेवली आणि नंतर ही फाउंड दॅट की प्रेशर ॲट एव्हरी ऑन द बॉटम ऑफ एव्हरी व्हेसल इज सेम. आणि त्यांनी कन्क्लुजन केलं का प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड ऑन द बेस ऑफ दॅट व्हेसल इज इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ लिक्विड, रादर इट डिपेंड्स अपॉन द height of liquid inside that vessel, and this is what is called as hydrostatic paradox. 2 मार्काचा किंवा 1 मार्काचा प्रश्न आहे. What is hydrostatic paradox? So hydrostatic paradox is nothing but the liquid store the pressure exerted by the fluid stored in a container is a function of height, or it depends upon the height of liquid above that surface, above that bottom surface, right? So आपण पुस्तकातली स्टेटमेंट तुम्ही जशी तशी पाठ केली तरी चालेल. आता हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स डेव्हलप केल्यानंतर पास्कलच्या लक्षात आलं का आपण जर फ्लुइडला एका कंटेनरमध्ये एनक्लोज केलं तर ते फ्लुइड त्या कंटेनरच्या वॉल्सवर तर प्रेशर एक्झर्ट करतंय आणि त्या व्यतिरिक्त ते कुठल्याही पॉईंटला फ्लुइडच्या आतमध्ये, त्या कंटेनरच्या आतमध्ये तेवढ्याच प्रमाणात प्रेशर एक्झर्ट करतं. थोडक्यात पास्कलने त्याचं ऑब्झर्वेशन एका स्टेटमेंटच्या स्वरूपात मांडलं की प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लुइड इन अ क्लोज कंटेनर on the walls of container as well as at any point is same is equal. आणि ती फेमस स्टेटमेंट नंतर झाली पास्कल्स लॉ. सो प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लुइड ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर and at any point is same. That is what is पास्कल्स लॉ. आता हा लॉ एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं, आपण एक ट्रायंग्युलर शेपचं भांडं घेतलं. वी हॅव टेकन अ व्हेसल ऑफ ट्रायंग्युलर शेप लाईक दिस, राईट. आणि आपण त्याला 4 ओपनिंग दिल्या आणि त्या 4ही ओपनिंगला आपण सिलेंडर विथ फ्रिक्शनलेस पिस्टन फिट केले, राईट. सिलेंडर विथ फ्रिक्शनलेस पिस्टन, जेणेकरून ते मूव्ह होऊ शकतात टू अँड फ्रो. आता आपण काय केलं, इथं फोर्स F आपल्याला अप्लाय करायचा. इनपुट ऑफ एक्सपेरिमेंट इज गिवन हिअर. सपोज इथे एरिया A ठेवला, या ठिकाणी एरिया 2A ठेवला, या ठिकाणी एरिया 3A ठेवला आणि या ठिकाणी एरिया A/2 ठेवला. एक लक्षात घ्यायच्या आतमध्ये आपण फ्लुइड भरलेले आहे, मे बी गॅस ऑर सम अदर फ्लुइड. आपण इनपुट इथे दिलं, इथनं हा सिलेंडर, हा पिस्टन आतमध्ये ढकलल्यामुळे साहजिक लिक्विड डिस्प्लेस झालं आणि हे बाकीचे जे पिस्टन आहेत अदर सिलेंडरचे ते मूव्ह व्हायला लागले. त्याला आपण ओरिजिनल पोझिशनला मेंटेन करून ठेवण्यासाठी एक्सटर्नली फोर्स अप्लाय केले. तेव्हा आपल्या लक्षात आलं की इथे आपल्याला 2F इतका फोर्स लागतोय, इथे 3F इतका फोर्स लागतोय आणि इथे F/2 इतका फोर्स लागतोय. सो मित्रांनो, आपण जर ह्या ठिकाणी प्रेशर मोजलं फोर्स आणि एरियाचा उपयोग करून तर ते F/A, या ठिकाणी प्रेशर मोजलं तर ते F/A आणि ह्या ठिकाणी प्रेशर मोजलं तर ते देखील F/A. म्हणजे आपण अप्लाय केलेलं प्रेशर होतं F/A आणि त्याचा परिणाम म्हणून जिथे जिथे प्रेशर डेव्हलप झालेलं आहे ते देखील येतं F/A. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की 4ही ठिकाणी फ्लुइडने इक्वल प्रेशर एक्झर्ट केलं आणि याचाच अर्थ पास्कल्स लॉ असा होतो. दिस इज हाऊ एक्सपेरिमेंटली आपण पास्कल्स लॉ प्रूव्ह केला. मित्रांनो, पास्कल्स लॉ हा फ्लुइड मेकॅनिक्समध्ये एक माइलस्टोन ठरला. पास्कल्स लॉच्या डिस्कवरीनंतर तो लॉ इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या डेव्हलपमेंटसाठी हायड्रॉलिक्सच्या वापरला गेला. त्यातली महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणजे वी हॅव डेव्हलप हायड्रॉलिक सिलेंडर विच वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युएटर. आणि आजही तो आपण वापरतो हायड्रॉलिक मशिनरीमध्ये. JCB मशीन असेल, अर्थ मुव्हिंग मशिनरीज असतील, इतर हायड्रॉलिक ब्रेक असेल, हायड्रॉलिक लिफ्ट असेल, यू कॅन सी द हायड्रॉलिक्स इज यूज एव्हरीवेअर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ते ॲड झालं. सो दॅट इज व्हॉट इज ॲप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. सो लेट अस अंडरस्टँड ॲप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. आपल्या बुकमध्ये 2 ॲप्लिकेशन मेन्शन केले. एक हायड्रॉलिक लिफ्टचं, आपल्याला याचं मॅथमॅटिक्स समजून घ्यायचं. So hydraulic lift consists of 2 cylinders. One is of small diameter and the other is of large diameter. थोडासा मोठा सिलेंडर like this, right? दोन्हीमध्ये फ्रिक्शनलेस पिस्टन्स असतात, राईट. आपण काय करतो, आपल्याला सपोज इथं व्हेकल उचलायचं आहे जे जड असतं, म्हणजे आपल्याला जास्त फोर्स लागेल खालून लिफ्ट करायला. पण आपण मग तेवढा फोर्स स्वतः अप्लाय करण्यापेक्षा, मेकॅनिकली अप्लाय करण्यापेक्षा आपण काय करणार, आपण छोटासा फोर्स इथे अप्लाय करणार F1. लेट F1 बी द एफर्ट अप्लाइड. आता ह्या सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेऊ आपण A1, या सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेऊ आपण A2
आता इथे जर बघितलं तर A2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन A1. कम्पॅरेटिव्हली A2 हा A1 पेक्षा बराचसा मोठा आहे. मग आपण F1 इथं फोर्स अप्लाय केल्यामुळे प्रेशर डेव्हलप झालं P1 P इतकं प्रेशर आपण डेव्हलप झालं असं म्हणू, विच इज इक्वल्स टू F1 डिवायडेड बाय A1 बाय डेफिनेशन ऑफ प्रेशर. नाव हे जे लिक्विड आहे प्रेशराइज, हे प्रेशराइज लिक्विड मुळे ह्या सिलेंडरच्या ह्या पिस्टनच्या खालच्या भागात प्रेशर डेव्हलप झालं वरच्या साईडला त्याला ढकलण्यासाठी, आणि इथे आपल्याला अपवर्ड फोर्स मिळाला F2 विच वॉज व्हेरी लार्ज फोर्स, ज्याने जड वस्तू उचलली. म्हणजे आपण कमी फोर्स लावला आणि एक मोठी वस्तू उचलली. हे कसं शक्य झालं? तर मित्रांनो इथं प्रेशर तर तेवढंच आहे. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? F2 डिवायडेड बाय A2. या साईडला प्रेशर सारखं का घेतलं आपण? मी पास्कलचा लॉ वापरला का, हे एनक्लोज कंटेनर आहे, इथं प्रेशर काय इथं प्रेशर काय, पास्कल्स लॉ मुळे ते सारखंच असणार. मग आता लेटस कम्पेअर. समजा दोन्ही ठिकाणी प्रेशर सारखं आहे, तर मग F2 डिवायडेड बाय F1 इज इक्वल टू, इथं आपण लिहू शकतो किंवा आपण हे दोन्ही फॉर्म्युले कम्पेअर करू. F2 डिवायडेड बाय A2 इज इक्वल्स टू F1 डिवायडेड बाय A1. दॅट मीन्स F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 डिवायडेड बाय A1. सी A2 हा A1 पेक्षा जास्त असल्यामुळे हा रेशो ऑलवेज 1 पेक्षा जास्त येईल. सो विल गेट ग्रेटर फोर्स दॅन द अप्लाइड फोर्स. मग ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला किती फोर्स अप्लाय करावा लागेल जर आपल्याला F2 ची व्हॅल्यू माहीत असेल, A1 A2 माहीत असेल, किंवा F2 दिला असेल तर किती फोर्स अप्लाय केला होता, असे कॅल्क्युलेशन्स बेस्डचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येतील. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. हे आपण बऱ्याच ठिकाणी वापरत असतो, राईट. आता ह्याच बेसिसवर आपण हायड्रॉलिक ब्रेक्स देखील समजून घेऊ. से हायड्रॉलिक ब्रेक्स आपण कशात बघतो? आपण डिस्क ब्रेकची गाडी वापरतो, आपण त्याच्यात हायड्रॉलिक्स असतं. त्यानंतर मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये हायड्रॉलिक ब्रेक्स असतात. सो हे हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम काय असते पहा, एक मास्टर सिलेंडर असतो जो कम्पॅरेटिव्हली कमी डायमीटरचा आहे. त्याच्यामध्ये फ्लुइड भरलेला असतं, ऑइल. त्यानंतर त्याला अशा 2 ओपनिंग आहेत समजा, तर त्यातली एक ओपनिंग तुमच्या ब्रेक सिस्टीमला जाते, राईट, लाईक दिस. 4 सिलेंडर घेतो, 4 चाकाचे. ही पाईपलाईन अशी चौघांना ऑइल सप्लाय करत, राईट, आणि ही रिटर्न पाईपलाईन, ठीक आहे, ऑइल परत येण्यासाठी. आता आपण ज्यावेळेस इथं ब्रेकिंग फोर्स अप्लाय करू, हा ब्रेकिंग फोर्स तुम्ही ब्रेक अप्लाय केलं, पायाने किंवा हाताने तुम्ही ब्रेक अप्लाय केलं. आता हा ब्रेक अप्लाय केल्यानंतर हा पिस्टन पुढे ढकलले जाईल, हे प्रेशराइज होईल, ह्या पाईपलाईन मधून प्रत्येक सिलेंडरकडे जाईल. आता इथे पिस्टन्स असतील बसवलेले आणि याला पुढे ब्रेकिंग पॅड लावलेले असतील, राईट, फ्रिक्शन पॅड, जे त्या रिमवर अटॅच होतील, अगेन्स्ट द रिम ते प्रेस होतील आणि ब्रेक लागेल. सो आपल्याला मुवमेंट ही आपण त्या ऑइलच्या सहाय्याने केली. पास्कल्स लॉमुळे इथेनचं प्रेशर सगळीकडे जाईल, राईट. हा सिलेंडरचा एरिया मी A1 घेतला आणि हा फोर्स मी F1 घेतला. मग प्रेशर डेव्हलप झालं F1 बाय A1. आता इथे प्रत्येक सिलेंडरचा एरिया सपोज A2 आहे, राईट, आणि फोर्स डेव्हलप झालेला F2 आहे. असं जर घेतलं तर मग इथं पण प्रेशर किती राहील? F2 डिवायडेड बाय A1. सो पास्कल्स लॉ नुसार F2 डिवायडेड बाय A2. सी हा स्लेव्ह सिलेंडर आहे, ब्रेक सिलेंडर, आणि हा मास्टर सिलेंडर, राईट. सो मास्टर सिलेंडरचा बोर डायमीटर कमी असतो, स्लेव्ह सिलेंडरचा मोठा असतो. पण फोर्स डेव्हलप बाय स्लेव्ह सिलेंडर इज लार्जर दॅन द अप्लाइड फोर्स बिकॉज इट इज द ब्रेकिंग फोर्स, राईट. मग आता कंपॅरिझन जर केली तर F2 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू F1 डिवायडेड बाय A1. Again we can have F2 is equal to F1 into A2 by A1. So with this formula you can calculate the force applied by the brake pads on the wheel, right. जो लार्ज फोर्स असेल तो छोट्याशा ब्रेक फोर्स आपल्या मसल फोर्सने तयार केलेला मोठा फोर्स असतो, आणि हे मध्ये जे ट्रान्झिशन होतं हायड्रॉलिक्समुळे त्यामुळे ते शक्य होतं. सो दिस वर्क्स ऑन द हायड्रॉलिक ब्रेक्स वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट इटसेल्फ, राईट. तर त्या तत्वावर ते वर्कआउट होतं. So this is the application of Pascal's law. You can always write short answer question, solve numerical on Pascal's law. I will take some numerical afterwards, right? So हा आपला चॅप्टरचा फ्लुइड स्टॅटिक्स मधला हा सुरुवातीचा प्रेशर रिलेटेड भाग होता. फ्लुइड मेकॅनिक्सचे इंट्रोडक्शन आणि पास्कल्स लॉ. यानंतर आपण चॅप्टर मध्ये सरफेस टेन्शन, मॉलिक्युलर थिअरी, सरफेस एनर्जी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, शेप ऑफ लिक्विड हे टॉपिक बघितले. सो लेट अस अंडरस्टँड वन बाय वन. So let us first understand surface tension.
मित्रांनो, आपण रोजच्या जीवनात फ्लुइडच्या संदर्भात बरेचसे अनुभव घेतो. लाईक आपण कपडे धुताना डिटर्जंट वापरतो. डिटर्जंट टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाण्यात भरपूर कपडे धुता येतात, कपडे स्वच्छ निघतात. आपण टूथपेस्ट थोडीशी टूथपेस्ट ब्रशवर घेतो आणि पूर्ण तोंडभर त्याचा फेस तयार होतो. त्यानंतर आपण बघतो म्युन्सिपाल्टी ग्रामपंचायतवाले रॉकेलचा फवारा गटारीमध्ये मारल्यामुळे डासांची संख्या कमी होते. मग आपण एक्झॅक्टली इथे काय करतो, आपण त्या फ्लुइड संगे काय करतो. तर मित्रांनो, आपण त्या फ्लुइडच्या सरफेस टेन्शन या प्रॉपर्टीला तिथे डिस्टर्ब करत असतो. आपल्याला पाण्याचे बुडबुडे तयार होताना दिसतात, आपल्याला वॉटर ड्रॉपलेट्स तयार होताना दिसतात. हे का होतं? जस्ट बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. तर हे सरफेस टेन्शन म्हणजे काय? मॅथमॅटिकली जर बघितलं तर सरफेस टेन्शन विच इज डिनोटेड बाय टी इज फोर्स पर युनिट लेंथ. मग हा फॉर्म्युला कसा आला, याच्या मागे काय थेअरी ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. सी, बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन लिक्विड सरफेसेस ॲक्ट ॲज इफ दे आर स्ट्रेच मेम्ब्रेन. लिक्विड सरफेसेस जणू काही ताणलेले पडदे आहेत असे वागतात या सरफेस टेन्शनमुळे, स्थिर अवस्थेत असलं. राईट. मुळात सरफेस टेन्शन ही फक्त लिक्विडची प्रॉपर्टी, कारण गॅसेसला फ्री सरफेसेस नसतात. राईट. तर मग ह्या सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टीमुळं तो पडद्यासारखा त्याचा सरफेस वागतो. त्याच्यावरती वॉटर स्पायडरसारखा हलक्या वजनाचा कीटक अगदी आरामात चालू शकतो. तुम्ही हे बघितलं असेल. राईट. मग हे होतं कसं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मॉलिक्युलर थिअरीच्या बेसिसमध्ये जावं लागेल. सो मॉलिक्युलर थिअरी समजून सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक मॉलिक्यूल हा त्याच्या स्वतःपासून ठराविक अंतरावर त्याचा इन्फ्लुएन्स टिकून ठेवतो. त्या दरम्यान येणाऱ्या दुसऱ्या मॉलिक्यूलला तो अट्रॅक्ट करत असतो. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल हा दुसऱ्या मॉलिक्यूलवर इंटरमॉलिक्युलर फोर्स अप्लाय करत असतो. आणि ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सला एक रेंज आहे. त्या रेंजच्या आतमध्ये जर दुसरा मॉलिक्यूल आला तर तो इफेक्टिव्हली ॲक्ट होतो, अदरवाईज तो होत नाही. मग ही जी डिस्टन्स आहे फ्रॉम द मॉलिक्यूल अँड विदिन विच द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह, सच अ डिस्टन्स इज कॉल्ड ॲज दी रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि जर ती रेंज गृहीत धरून जर आपण स्पियर ड्रॉ केला त्या मॉलिक्यूल भोवती तर त्याला म्हणायचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता मुळात हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ही जी टर्म आहे ही काय आहे? सो इंटरमॉलिक्युलर फोर्स इज अ रिअल फोर्स. राईट. हा फंडामेंटल फोर्सचाच एक प्रकार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस वगैरे त्यातून तयार झालेला आपण असं म्हणू शकतो त्याला. सो फॉरगेट अबाउट इट्स टाइप्स अँड ऑल. So intermolecular forces means simply the forces of attraction between two molecules, whether they are of same material or of different material. Now, if they are of same material, तर मग त्याचं नाव होईल adhesive force. आणि ते जर वेगवेगळ्या मटेरियलचे असतील तर त्याचं नाव होईल कोहेसिव्ह फोर्स. राईट. ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह अशा दोन प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. आता विदिन रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स हे फोर्स इफेक्टिव्ह असतात आणि त्या मॉलिक्युलच्या भोवती ते कार्यरत होतात, दॅट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये. आता मॉलिक्युलर थिअरी आपण समजून घेऊया. सो मॉलिक्युलर थिअरी काय सांगते? समजा आपण एका कंटेनरमध्ये फ्लुइड घेतलं, लिक्विड. ठीक आहे. आता आपण जर एक सरफेसवर मॉलिक्यूल घेतला आणि त्याचा मॉलिक्युलर स्पियर ऑफ मॉलिक्युलर इन्फ्लुएन्स ड्रॉ केला तर हे बरोबर त्याला टँजेंट एवढ्या भागात आपण एक रेषा ओढली. लाईक वरची रेषा एक्स वाय आणि हे एक्स डॅश वाय डॅश. सो हा जो भाग आहे इथला याला म्हणू आपण सरफेस फिल्म. ही एक टर्मिनॉलॉजी आहे, सरफेस फिल्म, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. सरफेस फिल्मची थिकनेस किती घेतली मग मी? इंटरमॉलिक्युलर फोर्सची रेंज इतकी, विच इज अबाउट 10⁻⁹ मीटर. ठीक आहे, नॅनोमीटर इतकी असते. आता ही जी वरची लाईन आहे हा फ्री सरफेस झाला. राईट. हा फ्री सरफेस जो फक्त लिक्विडला असतो. राईट. मग मी एक मॉलिक्यूल घेतला जो एक्झॅक्टली त्या सरफेसवरती आहे. त्यानंतर या सरफेस फिल्ममध्ये मी दुसरा मॉलिक्यूल घेतला जो पार्टली लिक्विडमध्ये आहे आणि अगदी थोडासा भाग त्याचा वरती हवेमध्ये आहे. आणि एक मॉलिक्यूल मी त्या लिक्विडच्या पूर्णपणे आतमध्ये घेतला. राईट. दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज सी मॉलिक्यूल. सो मॉलिक्युलर थिअरी काय सांगते? इफ वी सी दिस पॉइंट ए, पार्टिकल ए विच इज डीप इनसाइड द लिक्विड, तर त्याच्या चारही बाजूला त्याचे स्वतःचे मॉलिक्यूल असल्यामुळे तो पूर्णपणे कोहेसिव्ह फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट होते आणि रिझल्टंट फोर्स 0 राहील. त्यामुळे तो मॉलिक्यूल त्या ठिकाणी स्थिर अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करेल, तो वेल विदिन लिक्विड असल्यामुळे. ते जर आपण पॉईंट बीच्या बाबतीत बघितलं, मॉलिक्यूल बीच्या बाबतीत बघितलं तर त्याचा थोडासा भाग, थोडासा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हवेत आहे, त्यामुळे थोडंफार अट्रॅक्शन हवेकडनं तयार होईल. पण
मोस्ट ऑफ दी पोर्शन इज इन लिक्विड आणि त्यामुळं भरपूर प्रमाणात त्याच्यावरती जो काही फोर्स ऍक्ट होणार आहे तो कोहेजिव्ह असेल आणि नेट फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, त्यामुळे तो खाली जाण्याचा प्रयत्न करणार लिक्विडच्या साईडला. तसंच सीच्या बाबतीतही तेच होईल. जरी त्याचा अर्धा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हवेमध्ये आहे आणि अर्धा लिक्विडमध्ये आहे, तरी ह्या साईडला लिक्विड पार्टिकलची संख्या डेन्सिटी जास्त असल्या कारणाने जास्त असेल आणि म्हणून कोहेजिव्ह फोर्स हा इफेक्टिव्ह राहील आणि हा फोर्स त्या ठिकाणी नेट फोर्स हा परत डाऊनवर्ड डायरेक्शनला राहील. तर मित्रांनो इथं मेनली लक्षात घ्या, जे मॉलिक्यूल सरफेसवरती आहेत आणि सरफेस फिल्ममध्ये आहेत, दे आर ऍक्टेड अपॉन बाय रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स. सो दे विल ऑलवेज ट्राय टू गेट इनसाइड द लिक्विड. आणि त्यामुळे असे करोडो मॉलिक्युल्स जे तुमच्या लिक्विडच्या सरफेसवर असतात ते त्या लिक्विडच्या सरफेसमध्ये तणाव निर्माण करतात, एक टेन्शन निर्माण करतात. आणि हा जो फोर्स आहे टेन्शनचा, जो जर आपण त्या लिक्विड सरफेसवर एक इमॅजिनरी लाईन कन्सिडर केली, त्या लाईनला त्या इमॅजिनरी लाईनला पर युनिट लेंथ ऍक्ट होत असतो असा फोर्स म्हणजेच सरफेस टेन्शन. राईट. थेरॉटिकली आपण बघितलं की लिक्विड सरफेस तणावाखाली का आला? बिकॉज नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर ट्राय टू गेट इनसाइड द लिक्विड बिकॉज ऑफ द नेट फोर्सेस फ्रॉम द लिक्विड साइड. आणि त्याचा परिणाम स्वरूप त्या सरफेसला एक फोर्स ऍक्ट होतो, तो फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे सरफेस टेन्शन. राईट. सो दिस इज व्हॉट इज मॉलिक्युलर थिअरी. आता आपण जर बघितलं या ठिकाणी सरफेस टेन्शन कसं तयार झालं, मग आपल्याला मॉलिक्युलर थिअरीच्या बेसिसवर एक्सप्लेन करता येईल. इथे प्रश्न विचारतो बोर्ड, एक्सप्लेन द फिनॉमिनन ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. तर तुम्ही ते इथं एक्सप्लेन करू शकता. नाउ लेट अस अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ सरफेस एनर्जी. मित्रांनो ह्या अनालिसिसमध्ये आपण बघितलं की मॉलिक्यूल ए इज वेल विदिन लिक्विड, सो नेट फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज 0. सो इट विल रिक्वायर मोर एनर्जी इफ इट वॉन्ट्स टू गो टू द सरफेस फिल्म. म्हणजे सरफेस फिल्म किंवा सरफेसवरच्या मॉलिक्युलची त्या ठिकाणची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कम्पॅरेटिव्हली ह्या मॉलिक्युलपेक्षा जास्त आहे. आणि असे जे मॉलिक्युल असतात ज्यांची एनर्जी जास्त आहे, अशी जी एक्स्ट्राची पोटेन्शियल एनर्जी आहे तिला आपण सरफेस एनर्जी म्हणतो. म्हणजे सरफेस एनर्जी इज नथिंग बट द एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी पजेस्ड बाय द मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म अँड ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड सरफेसेस. आता ही जी सरफेस एनर्जी आहे हिचा आणि सरफेस टेन्शनचा संबंध आहे. तर तो कसा ते डिराईव्ह करण्यासाठी आपण एक फ्रेम तयार करून त्याला आपण सरफेस फिल्म आपण तयार केलेली होती, तुम्हाला आठवत असेल. सो लेट अस सी दॅट कन्सेप्ट वन्स अगेन. सो वी हॅव टू डिराईव्ह द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. द रिलेशन इज व्हेरी सिम्पल. सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज न्यूमरिकली इक्वल्स टू सरफेस टेन्शन. मग हे कसं आलं पहा. समजा तुम्ही एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली जिची एक साइड मुव्हेबल आहे, जी टू अँड फ्रो मूव्ह होऊ शकते त्या फ्रेमवर. लेट अस से द फ्रेम इज PQRS लाईक दिस. राईट. आता ही फ्रेम आपण साबणाच्या पाण्यात बुडवली, सोप वॉटरमध्ये बुडवली, तर इथे एक फिल्म तयार होईल आणि त्या फिल्मचं सरफेस टेन्शन मुळे एक फोर्स कंटिन्युअसली ह्या मुव्हिंग साईडवर आतमधल्या साईडने राहील. कारण सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टीमुळे लिक्विड कमीत कमी एरिया ॲक्वायर करायचा प्रयत्न करतो. आता जर तुम्ही ह्या फोर्सच्या अगेन्स्ट फोर्स लावला, इक्वल अँड अपोजिट फोर्स, आणि याला जर ओढलं लेट अस से Q', R' पर्यंत, ठीक आहे, थ्रू सम डिस्टन्स, आपण ते डिस्टन्स म्हणू dx, तर वर्क इज डन. And this work done is given by definition, because work is done due to this force F', right, against this force. So this is F' dx. आता इथे F' हा न्यूमरिकली F इतका असतो आणि F हा सरफेस टेन्शनचा फोर्स आहे, त्यामुळे तो येणार T × 2L. राईट. कारण सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ, इथे दोन्ही साईडला फिल्म डेव्हलप होते म्हणून 2L लेंथ घेतली. आता ही जर किंमत आपण टाकली तर इट इज T × 2L × dx. आता हा जो 2L × dx जर बघितला तर हा एक्स्ट्राचा एरिया जो वाढला आपण ती साईड ओढल्यामुळे, तर तो आपण म्हणू dA. आता असं मानलं जातं हे जे काही वर्क डन आहे दॅट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. राईट. सायंटिफिकली दॅट इज ट्रू. सो देअरफॉर वी कॅन राईट दिस du इज इक्वल टू T × dA, आणि म्हणून सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज न्यूमरिकली इक्वल्स टू सरफेस टेन्शन. सो दिस इज हाऊ वी कॅन प्रूव्ह द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सो हा प्रश्न आपल्याला बोर्डाला विचारतात का ऑब्टेन रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सो अशा प्रकारे तुम्ही उत्तर त्याचं लिहू शकता. नाउ लेट अस अंडरस्टँड द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सी, बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन, cohesive forces, adhesive forces, what happens whenever the liquid comes in contact with the solid surfaces, in contact with the solid surfaces,
At the contact point, what happens? The adhesive forces from the solid surfaces try to pull or the liquid molecules try to pull these particles at contact surface towards their side, right? आणि याचा परिणाम स्वरूप आपल्याला लक्षात येतं की लिक्विडचे आयदर फ्लॅट और कॉन्केव किंवा मग कॉन्व्हेक्स अशा प्रकारे सर्फेसेस मेनिस्कस आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे. मग आता इथे आपण जर लिक्विडचा असा जर सरफेस असेल कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स, या ठिकाणी जर आपण त्याला टँजेंट ड्रॉ केली लाईक दिस आणि त्या टँजेंटने सॉलिड सरफेस बरोबर केलेला अँगल लिक्विडच्या साईडने मोजला तर त्या अँगलला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो, राईट? सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज नथिंग बट द अँगल मेड बाय द टँजेंट टू द लिक्विड सरफेस with the surface of solid at the point of contact measured from the liquid side. ठीक आहे. लिक्विडच्या साईडने टँजेंटने सॉलिड सरफेसशी केलेला अँगल कुठे? त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला, त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर मित्रांनो इथं दिसतंय जर कॉन्केव्ह सरफेस असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लेस दॅन 90 डिग्री असतो. तेच जर कॉन्व्हेक्स सरफेस असेल तो हा ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो. म्हणजे याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे का अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर बिलो 90 असेल, ॲक्यूट असेल, तर आपला लिक्विड सरफेस मेनिस्कस कसा येणार आहे? कॉन्केव्ह. आणि तो जर अबो 90 असेल तर लिक्विड सरफेस कसा येणार आहे? कॉन्व्हेक्स. आणि तो जर 0 असेल तर आपल्याला लिक्विड सरफेस फ्लॅट दिसतील. सो पाण्याच्या बाबतीत जनरली आपल्याला ॲक्यूट अँगल दिसतो, मर्क्युरीच्या बाबतीत ऑप्टूस दिसतो, आणि जर प्युअर वॉटर ग्लास कॉम्बिनेशन असेल तर तो 0 दिसतो, राईट? सो दिस इज व्हॉट इज अबाउट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता हे अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज लक्षात घ्या. जर लिक्विडचं टेम्परेचर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वाढतो. लिक्विडमध्ये इम्प्युरिटी ॲड केली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो. सो देर आर सर्टन फॅक्टर्स विच अफेक्ट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअरला फिक्स असतो. लाईक समजा तुम्ही ग्लास वॉटर घेतली तर तो फिक्स राहील, तो बदलणार नाही. इट विल चेंज ओनली वेन सम इम्प्युरिटी इज ॲडेड टू इट और टेम्परेचर इज इन्क्रीज और डिक्रीज. दॅट इज बिकॉज सरफेस टेन्शन चेंज होतं, त्या हिशोबाने ती फिजिकल क्वांटिटी चेंज होणार. सो आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याची डेफिनेशन, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स अशा प्रकारचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन बोर्डाला विचारू शकतात, राईट? बाकी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असेल तर काय होईल, ऑप्टूस असेल तर काय होईल, याच्यावर MCQ पॉईंट्स तुम्हाला तयार होतील. नाऊ लेट अस अंडरस्टँड द शेप ऑफ लिक्विड सरफेस. सो शेप ऑफ लिक्विड सरफेस आपण आत्ताच बघितलं. लिक्विड सरफेसेस एकतर कॉन्केव्ह असतात, कॉन्व्हेक्स असतात किंवा फ्लॅट असतात. मग असं कधी होईल पहा. आता आपण त्यासाठी लिक्विड आणि सॉलिड ज्या पॉइंटला टच होतात त्या पॉइंटवर ऍक्ट होणारे फोर्सेसचं अनालिसिस करू, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. मग आता इथं प्रश्न विचारला की हाऊ डिफरंट मेनिस्कस आर फॉर्म ऑन द लिक्विड सरफेस, एक्सप्लेन, राईट? असं जर आपल्याला 2 मार्काला 3 मार्काला प्रश्न विचारला तर 3 केसेस एक्सप्लेन करता येतील. केस 1. सो लेट अस कन्सिडर द पेअर ऑफ वॉटर और पेअर ऑफ द सॉलिड अँड अ लिक्विड विच वेट्स द सॉलिड. सॉलिडला भिजवणारा असं एक लिक्विड घ्या आणि त्याची पेअर कन्सिडर करा. तर त्याच्या बाबतीत ही डायग्राम काढल्यानंतर ॲट पॉइंट ए यू कॅन सी द वेट mg, देन द फोर्स फ्रॉम लिक्विड साइड दॅट इज कोहेसिव्ह फोर्स, द फोर्स फ्रॉम सॉलिड साइड दॅट इज ॲडेसिव्ह फोर्स, द फोर्स फ्रॉम एअर साइड दॅट इज ॲडेसिव्ह फोर्स ड्यू टू एअर विल ॲक्ट ऑन द पॉइंट ए. सिमिलरली आपण एक एक केस समजून घेऊ. मग आता ए पॉइंटवर 4 फोर्सेस ॲक्ट होतात. समजा एअरचा फोर्स निग्लिजिबल आहे, त्याचं वेट निग्लिजिबल आहे, हे 2 फोर्सेस आपण निग्लेक्ट केले. मग राहिले फक्त 2 फोर्सेस, एक कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू इट्स ओन मॉलिक्यूल अँड ॲडेसिव्ह फोर्स ड्यू टू द सॉलिड मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण अशी पेअर घेतो, असं लिक्विड घेतो जे त्या सॉलिड सरफेसला भिजवतो, वेट करतं, त्या ठिकाणी असं लक्षात आलं का ॲडेसिव्ह फोर्स फ्रॉम सॉलिड इज इफेक्टिव्ह, तो जास्त स्ट्रॉंग असतो ॲज कम्पेअर टू कोहेसिव्ह फोर्स. मग आपण म्हणू शकतो ॲडेसिव्ह फोर्स ऑफ सॉलिड इज स्ट्रॉंगर दॅन द कोहेसिव्ह फोर्स. साहजिक रिझल्टंट फोर्स हा लिक्विडच्या साईडने, सॉलिडच्या साईडने ॲक्ट होतो आणि तो मॉलिक्यूलला वर उचलतो. तो मॉलिक्यूल अलॉंग दी सरफेस क्रीप अप होतो, राईट? अपवर्ड डायरेक्शनने क्रीप होतो आणि त्यामुळे तिथलचा जो सरफेस आहे लिक्विडचा तो कॉन्केव्ह होतो, राईट? त्याच पद्धतीने जर आपण लिक्विड बदललं, केस 2 मध्ये मर्क्युरी सारखं लिक्विड घेतलं, राईट? लिक्विड लाईक मर्क्युरी जर आपण घेतलं तर या लिक्विडमध्ये कोहेसिव्ह फोर्सेस हे ह्या ॲडेसिव्ह फोर्सेसपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतात आणि त्यामुळे जो काही रिझल्टंट फोर्स तयार होतो तो रिझल्टंट फोर्स लिक्विडच्या साईडने असतो
आणि तो त्या मॉलिक्यूलला खाली खेचतो अलॉंग दी सरफेस, आणि त्यामुळे लिक्विडचा सरफेस इथे कॉन्व्हेक्स तयार होतो, राईट. सो दिस हॅपन्स विथ द लिक्विड्स विच डझंट वेट द सॉलिड. आणि आता काही लिक्विड्स असतात लाईक प्युअर वॉटर, त्या ठिकाणी ही कोहेजिव्ह फोर्सेस आणि ॲडेजिव्ह फोर्सेस सारखेच होतात आणि त्यामुळे त्या लिक्विड मॉलिक्यूलची कुठेच मुवमेंट होत नाही. मग अशा वेळेस तिथे जर आपण बघितलं तर मॉलिक्यूल हे कुठेही शिफ्ट होत नाही आणि लिक्विडचा सरफेस फ्लॅट राहतो. आता या तिन्ही केसमध्ये जर आपण प्रत्येक ठिकाणी जर लिक्विड सरफेसला टँजंट ड्रॉ केली तर यू कॅन सी फॉर द लिक्विड विच वेट द सॉलिड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, दॅट इज द अँगल मेड बाय द टँजंट विथ द सॉलिड सरफेस, इज लेस दॅन 90 डिग्री. That means it is acute and here it is obtuse and in this case it becomes zero. So अशा पद्धतीने तुम्हाला ते समजून घेता येईल का हाऊ लिक्विड मेनिस्कस आर लिक्विड shape of surfaces are formed. Similar concept can be understood in formation of drop. So drop formation कसं होतं त्याचं आपण मॅथमॅटिकली समजून घेऊ. See जनरली आपण जे ड्रॉप्स बघतो पाण्यासारख्या पदार्थाचे ड्रॉप्स कसे असतात, मर्क्युरीचे कसे असतात हे आपण प्रॅक्टिकली बघतो. पाण्याचा ड्रॉप जनरली असा तयार होतो, राईट. आणि मर्क्युरीचा ड्रॉप आपण बघितला तर जनरली तो असा तयार होतो, तो पूर्ण मण्यासारखा तो त्या सरफेसवर पडतो. आपण याला दोन्ही ठिकाणी याला इथे टँजंट मारू, राईट. जिथे त्याने सॉलिडला टच केलेलं आहे त्या पॉईंट्सवर आपण टँजंट मारली. सो आता हे झाले आपले अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड फ्रॉम द लिक्विड साईड. आता सपोज T1 हा लिक्विड सॉलिडचं सरफेस टेन्शन आहे, T2 सॉलिड आणि एअर याच्यातलं सरफेस टेन्शन आहे आणि T3 हे लिक्विड आणि एअर याच्यातलं सरफेस टेन्शन आहे. इथे तसंच लिहिता येईल T3 T2 T1, ठीक आहे. सो T1 सॉलिड आणि लिक्विडचं सरफेस टेन्शन, T2 सॉलिड आणि एअरचं सरफेस टेन्शन, T3 तुमचं लिक्विड आणि गॅस एअरचं सरफेस टेन्शन. सो आपण जर इथे इक्विलिब्रियम कन्सिडर केला तर यू कॅन सी T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा, राईट. हे इक्वेशन आपल्याला तयार करता येईल आणि म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. सो मित्रांनो इथंच आपल्याला आता ड्रॉपचा शेप कसा तयार होईल ते डिस्कस करता येईल. सो पहिली केस समजा T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. ही वजाबाकी कशी आली, T2 मायनस T1 इज पॉझिटिव्ह अँड T2 मायनस T1 इज what we can say is less than T3, ठीक आहे. सो सरफेस टेन्शनचा जो डिफरन्स आहे सॉलिड एअर अँड सॉलिड लिक्विड, हा डिफरन्स जर पॉझिटिव्ह असेल लेस दॅन T3 असेल तर कॉस थिटा पॉझिटिव्ह येईल, ठीक आहे. कॉस थिटा पॉझिटिव्ह येईल अँड अगेन इट विल बी लेस दॅन 1 आणि तो जो अँगल आहे तिथे ॲक्यूट तयार होईल आणि आपल्याला लिक्विडचा शेप ड्रॉपचा शेप या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे भेटेल, राईट. तेच जर T2 मायनस T1 हे निगेटिव्ह असेल, ही वजाबाकी निगेटिव्ह असेल, बट T2 मायनस T1 इज न्यूमेरिकली लेस दॅन T3 जर असेल, सो अगेन आपल्याला इथे कॉस थिटा निगेटिव्ह भेटेल आणि आपल्याला ह्या टाईपचा शेप म्हणजे थिटाची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 90 डिग्री. मग अँगल येईल ऑप्टूस अँगल येईल आणि आपल्याला ह्या शेपचा वॉटर ड्रॉपलेट बघायला भेटेल. म्हणजे या दोन्ही केसमध्ये ड्रॉप तयार होईल. आता तिसरी केस समजा T2 मायनस T1 0 असेल तर कॉस थिटा 0 येईल आणि थिटा हा या केसमध्ये व्हॉट वी कॅन से आपल्याला जी केस कन्सिडर करायची आहे आता T2 मायनस T1 सपोज आपण ग्रेटर दॅन T3 म्हटलं आणि त्याला पॉझिटिव्ह पण म्हटलं, सो इन दॅट केस कॉस थिटा विल बी ग्रेटर दॅन 1, राईट. आणि अशा वेळेस कॉस थिटा जर ग्रेटर दॅन 1 आला तर दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणजे लिक्विड काय होईल इथे स्प्रेड होईल, लिक्विड स्प्रेड होईल, ड्रॉप तयार होणार नाही. या टेन्शनच्या व्हॅल्यूज आहे दॅट विल डिसाइड, सरफेस टेन्शनच्या व्हॅल्यू विल डिसाइड व्हॉट हॅपन विथ द ड्रॉप. मग आपल्याला ते ॲनालिसिस बघायचं आहे आणि ते ह्या फॉर्म्युल्यावर आपण ठरवू शकतो का ड्रॉप तयार होईल का नाही.
आणि जर झाला तर कसा होईल, राईट. तो अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर आपण तो ठरवू शकतो. सो दिस इज अबाउट द फॉर्मेशन ऑफ ड्रॉप. आता आपण थोडक्यात फॅक्टर अफेक्टिंग द सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शनवर काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सो मित्रांनो, सरफेस टेन्शन एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे आणि तिच्यावर इम्प्युरिटी आणि टेम्परेचरचा फार परिणाम होतो. जर इम्प्युरिटीज लाईक सॉल्ट विच आर सोल्युबल इन वॉटर आर ॲडेड तर वॉटरचं सरफेस टेन्शन वाढतं. तेच जर आपण फिनॉल सारखी इम्प्युरिटी जर ॲड केली, फिनॉल किंवा डिटर्जंटसारखी, तर सरफेस टेन्शन कमी होतं. त्यानंतर काही इम्प्युरिटीच्या पाण्यामध्ये विरघळत नाही, त्या जर आपण ॲड केल्या तरी सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. आता टेम्परेचरचा जर परिणाम बघितला तर पाण्यात जनरली सगळ्याच लिक्विडच्या बाबतीत टेम्परेचर वाढल्यानंतर सरफेस टेन्शन कमी होतं. पण त्याला एक अपवाद आहे, मोल्टन कॅडमियम आणि मोल्टन कॉपरचा, ज्यामध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर सरफेस टेन्शन देखील वाढतं. आणि सगळंच बऱ्याचशा लिक्विडच्या बाबतीत आपण बघतो का सरफेस टेन्शन हे क्रिटिकल टेम्परेचरला 0 होत असतं. सो 2 मार्कासाठी व्हॉट आर दी इफेक्ट्स ऑफ व्हेरियस फॅक्टर ऑन सरफेस टेन्शन असा प्रश्न तुम्ही तयार करा आणि प्रत्येक इफेक्ट एक MCQ पॉईंट आहे तो केअरफुली वाचा. नाव द नेक्स्ट टॉपिक इज एक्सेस प्रेशर अँड लॅपलास लॉ. सो एक्सेस प्रेशर म्हणजे काय? आपण बघतो लिक्विडचे सरफेसेस तयार होतात, राईट. कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, फ्लॅट सरफेसेस. मग एका बाजूला लिक्विड असतं आणि दुसऱ्या बाजूला एअर किंवा दुसरं एखादं त्यापेक्षा कमी डेन्सिटीचं माध्यम असतं. मग आता तिथे प्रेशर डिफरन्स क्रिएट होणार आहे. आपण AB असे जर पॉईंट्स घेतले दोन्ही साईडला, सो प्रेशर डिफरन्स इथे तयार होईल. तर तो जो प्रेशर डिफरन्स आहे त्याला आपण एक्सेस प्रेशर म्हणतो. जर लिक्विड सरफेस फ्लॅट असेल तर दोन्ही साईडला जे पॉईंट्स घेतले आपण त्या ठिकाणी प्रेशर सारखंच असतं. तो जर कॉन्केव्ह असेल तर कॉन्केव्ह साईडला जिकडे एअर आहे तिकडे प्रेशर जास्त येतं. आणि कॉन्व्हेक्सच्या बाबतीत देखील हा कॉन्व्हेक्स साईडला इथे कमी येईल, पण कॉन्केव्ह साईडला जिथं आता लिक्विड आहे तिथे प्रेशर जास्त येईल. ठीक आहे. सो थोडक्यात काय, तर या ठिकाणी फोर्सेस बॅलन्स असल्यामुळे नेट फोर्स डेव्हलप होणार नाही, म्हणून प्रेशर सारखं येईल. या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि इकडं लिक्विडच्या खालच्या साईडला आलेला कोहेसिव्ह फोर्स याचा इफेक्ट दोन्ही एका साईडने होत असल्यामुळे कॉन्केव्ह साईडने प्रेशर जास्त येईल, वरतून खाली दबाव जास्त येईल. या साईडला रिझल्टंट प्रेशर इज फ्रॉम डाउनवर्ड साईड ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्सेस आर ऑन द डाउनवर्ड साईड अँड अगेन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज पुलिंग बिलो. सो इथे हा जो फॅक्टर आहे हा जास्त इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. आणि इथे हा दोन्ही खालच्या दिशेने. सो एनिवे रिमेंबर दिस पॉईंट, प्रेशर इज ऑलवेज मोर ऑन कॉन्केव्ह साईड, राईट. मग ती कॉन्केव्ह साईड त्या सरफेसच्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता. ही कॅपिलॅरिटी समजून घेताना काम येईल. सो दिस इज अबाउट एक्सेस प्रेशर ऑन दी लिक्विड ऑन दी आयदर साईड ऑफ लिक्विड सरफेसेस. नाव लास्ट लॅपलास. सो आपण लॅपलासची थिअरी, लॅपलासचा लॉ डिराईव्ह केला होता की ड्रॉपच्या बाबतीत लिक्विड एक्सेस प्रेशर असतं 2T डिवायडेड बाय R आणि बबलच्या बाबतीत एक्सेस प्रेशर असतं 4T डिवायडेड बाय R. म्हणजे एक्सेस प्रेशर इन केस ऑफ ड्रॉप अँड बबल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. याचं प्रूफ मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही बघून हे कसं प्रूव्ह करता येईल ते तुम्हाला नक्की लक्षात येईल. आता राहिला लास्ट टॉपिक, दॅट इज कॅपिलॅरिटी. सो मित्रांनो, कॅपिलॅरिटीच्या आपण आपल्या रोजच्या व्यवहारात भरपूर एक्झाम्पल बघतो. पाणी झाडाच्या मुळापासून झाडाच्या शेंड्यापर्यंत जातं बिकॉज ऑफ देर आर अगेन सर्टेन अदर फिजिकल आस्पेक्ट्स, बट कॅपिलॅरिटी इज वन ऑफ देम. आपण बघतो घरात चिमणी असते, आपल्याला खेडेगावात जर बघितलं तुम्ही तर रॉकेल वगैरे त्या वातीतनं वरती जातं. तर ते कसं शक्य होतं? दॅट इज बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन, दॅट इज बिकॉज ऑफ कॅपिलरी राईज. सो कॅपिलरी राईज किंवा कॅपिलॅरिटी म्हणजे काय? मुवमेंट ऑफ लिक्विड थ्रू ए स्मॉल बोर थ्रू ए ट्यूब ऑफ स्मॉल बोर थ्रू ए ट्यूब ऑफ स्मॉल डायमीटर इन द अपवर्ड डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी, राईट. सो कॅपिलरीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी. जर तुम्ही कॅपिलरी ट्यूब जे लिक्विड सॉलिड्सला वेट करतं पाण्यासारखं लिक्विड त्यामध्ये बुडवली तर त्यात तुम्हाला राईज दिसून येईल. तर लिक्विड राईज होतं, वरच्या दिशेने वर चढतं, राईट. आणि जे लिक्विड मर्क्युरी सारखे लिक्विड जे
सरफेसेसला सॉलिड सरफेसेसला वेट करतात त्या ठिकाणी तुम्हाला कॅपिलरीमध्ये लिक्विड खाली फॉल झालेलं दिसेल, राईट. सो हा फरक महत्त्वाचा लक्षात घ्या. म्हणजे ज्या लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट आहे त्या ठिकाणी कॅपिलरी राईज होणार आहे आणि ज्या लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टूस आहे त्या ठिकाणी लिक्विड खाली जाणार आहे. तर कॅपिलरीमध्ये महत्त्वाचा आपल्याला कॅपिलरी इफेक्ट का दिसून येतो, कॅपिलरी राईज किंवा फॉल, तो याचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉट आर दी फॅक्टर्स अफेक्टिंग कॅपिलॅरिटी आणि ह्या कॅपिलॅरिटीचे ॲप्लिकेशन्स आपल्याला महत्त्वाचे शिकायचे असतात बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो कॅपिलरीचा व्हिडिओ बघायला विसरू नका. कॅपिलॅरिटीसाठी मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा. यू विल अंडरस्टँड दी कन्सेप्ट. सो दिस इज अबाउट फ्लुइड स्टॅटिक्स, राईट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. 1 by 1 कव्हर करा. इंटरलिंक झालेले आहेत सगळे टॉपिक आणि जिथे जिथे फॉर्म्युला येईल सिम्पल टाईप ऑफ न्यूमेरिकल सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. थँक्यू.